मुंबई महापालिकेच्या निकालानंतर राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा प्रचंड हालचालींना वेग आला आहे. कारण ही निवडणूक फक्त नगरसेवकाची नसून ती सत्ता, वर्चस्व आणि भविष्यातील राजकीय दिशा ठरवणारी ठरणार आहे. मुंबई महापालिकेत भारतीय जनता पक्षाने अव्वल क्रमांक पटकावत 89 नगरसेवक निवडून आणलेत आणि भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी महापालिकेत बहुमतासाठी आवश्यक असलेले 114चा आकडा भाजप एकट्याच्या बळावर गाठू शकलेला नाही. त्यामुळेच या निकालानंतर महापौर पदाचा रस्ता जरी भाजपसाठी मोकळा दिसत असला, तरी प्रत्यक्षात तो अत्यंत काट्याचा ठरत आहे. भाजपची खरी कोंडी येथेच सुरू होते. कारण भाजपची सत्तेतील भागीदार असलेले एकनाथ शिंदे यांची शिवसेना अवघे 29 नगरसेवक घेऊन उभी आहे. संख्याबळ कमी असलं तरी बहुमतासाठी ही 29 नगरसेवक निर्णायक ठरत आहे. त्यामुळेच शिवसेनेचा भाव अचानक वाढलेला दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या महापौर पदावर थेट दावा ठोकल्याचं चर्चा सुरू झाली आहे. केवळ महापौर पदच नव्हे, तर स्थायी समिती, बेस्टसारख्या आर्थिकदृष्ट्या महत्त्वाच्या समितीवरही आपला वर्चस्व हवा आहे. अशी भूमिका शिंदे सेनेने घेतल्याचं बोललं जात आहे. यासाठीच त्यांच्या नगरसेवकांना पंचतारांकित हॉटेलमध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. दुसरीकडे भाजपसाठी ही परिस्थिती अत्यंत नाजूक आहे. कारण एकीकडे महापौर पदाचा भाजपचा असावा असा पक्षातील दबाव आहे. तर दुसरीकडे सत्तेतील मित्राला पूर्णपणे डावलल्याचीही धोका भाजप पत्करू शकत नाही. त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या जुन्या राजकीय मित्राशी म्हणजेच उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता येथूनच या राजकारणाला एक वेगळंच वळण मिळत आहे. कल्याण डोंबिवली महापालिकेत एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक फोडण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. या फोडाफोडीच्या राजकारणामुळे उद्धव ठाकरे प्रचंड नाराज असल्याची चर्चा आहे आणि यालाच उत्तर म्हणून मुंबईत एक मेगा प्लॅन आखण्यात आल्याचं बोललं जात आहे. या प्लॅननुसार मुंबई महापौराच्या निवडीवेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे तब्बल 65 नगरसेवक सभागृहात अनुपस्थित राहणार असल्याची चर्चा आहे. जर असं झालं तर सभागृहातील उपस्थिती सदस्यांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि बहुमताचा आकडाही खाली येईल. याचा थेट फायदा भाजपला होऊ शकतो. कारण शिंदे सेनेच्या 29 नगरसेवकांशिवायही भाजपला महापौर निवडून आणण्याची संधी मिळू शकते. विशेष म्हणजे यातून ठाकरे गटाला थेट सत्तेत सहभाग मिळत नसला तरी एकनाथ शिंदे यांना महापौर पदापासून दूर ठेवण्याचं राजकीय समाधान ठाकरे गटाला मिळू शकतं. म्हणजेच बाब म्हणजे मुंबईत शिंदे यांनी ठाकरे गटाचे तब्बल 12 नगरसेवक फोडण्याची तयारी सुरू केल्याची माहिती समोर आल्यानंतरच उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधल्याचं बोललं जात आहे. त्यामुळेच या साऱ्या पडद्यामागील हालचालींना वेग आला आहे. एकीकडं मुंबईत महापौर पदासाठी भाजप आणि शिंदेमध्ये रस्सीखेच सुरू आहे, तर दुसरीकडं कल्याण डोंबिवलीत सुरू असलेल्या फोडाफोडीच्या राजकारणाला उत्तर देण्यासाठी मुंबईत वेगळी खेळी खेळली जात असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर मुंबई महापौर पदाची ही लढाई केवळ एक पद मिळवण्यापुरती मर्यादित नाही. ही लढाई आहे वर्चस्वाची, बदला घेण्याची आणि भविष्यातील राजकीय गणित बदलण्याची. ठाकरे आणि फडणवीस यांच्यातील पडद्यामागील संवाद, शिंदेंना दूर ठेवण्यासाठी आखलेला संभाव्य मेगा प्लॅन आणि कल्याण डोंबिवलीतील फोडाफोडीचं राजकारण या सगळ्यांचा केंद्रबिंदू एकच आहे, तो म्हणजे मुंबई. आता प्रश्न इतकाच आहे की शेवटच्या क्षणी कोणाची चाल भारी पडते? भाजप महापौर पद आपल्या ताब्यात ठेवतो की शिंदे सेना आपली किंमत वसूल करते की ठाकरे गट अप्रत्यक्ष खेळी खेळून शिंदेंना धडा शिकवतो? याचं उत्तर लवकरच मुंबई महापालिकेच्या सभागृहात मिळणार आहे. त्याचबरोबर या संपूर्ण राजकीय हालचालीबद्दल तुमचं काही मत असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवून जा.